वैवाहिक जीवनातील शारीरिक व मानसिक क्रूरता याचे एक उदाहरण. माझा पुण्यात नर्सिंग ब्युरोचा व्यवसाय होता. माझी जाहिरात वर्तमानपत्रात वाचून मला एका मुलीनं फोन केला. ती हडपसर येथे होती. तिथून मी तिला ऑफिसला यायला सांगितले. हडपसरवरून तिला कात्रजला यायला 4 तास लागले. तिच्याकडे फोन नव्हता. तिने दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला होता. शेवटी ती ऑफिसला आल्यावर मी तिच्यावर चिडलो. मी तिला खूप बडबड केली. तिने ती शांतपणे ऐकून घेतली. मी तिचा फॉर्म भरला. नातेवाईकांची माहिती विचारली तर ती म्हणाली की मला कोणीच नाही. फॉर्म भरून झाल्यावर मी तिला विचारले की ताई तू जेवलीस का? ती गप्पच बसली. मी परत विचारली ताई मी काय विचारतोय, तू जेवलीस का? तिने खाली बघून मान हलवून नाही म्हणून सांगितले आणि मला म्हणाली की सॉरी सर, माझ्यामुळे तुम्हाला 4 तास वाट बघायला लागली. मी हडपसरला नोकरी शोधण्यासाठी गेले होते. तेथे मला नोकरी नाही मिळाली. तेथेच असलेल्या वर्तमानपत्रात मी तुमची जाहिरात वाचली. माझ्याकडे फोन नव्हता म्हणून मी दुसऱ्याच्या फोनवरून तुम्हाला फोन केला. हडपसरवरून कात्रजला यायला माझ्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते म्हणून मी तिथून कात्रजपर्यंत चालत आले आहे. म्हणून मला यायला 4 तास लागले. याबद्दल मला माफ करा. मी एकदम गप्प झालो. तिची परिस्थिती जाणून न घेता मी तिला बडबडलो. याचे मला खूप वाईट वाटले. मी तिला आमच्या लेडीज हॉस्टेलवर घेऊन गेलो. तेथे कालचे जेवण शिल्लक होते. तिने 3 भाकरी व पातळ भाजी संपवली. तिच्या जेवणावरून ती खूप दिवस उपाशी होती असे मला दिसले. तिने खूप दिवस अंघोळ पण केलेली नव्हती. केसाला तेल पण नाही. मी तिला सांगितले की हे लेडीज हॉस्टेल आहे. जेवण झाल्यावर तू दार लावून व्यवस्थित अंघोळ कर आणि तुझे सर्व झाल्यावर ऑफिसमध्ये ये. मी परत ऑफिसात गेलो. 6 वाजता ती ऑफिसात आली. मी तिला परत विचारले की ताई तू काहीतरी खोटं बोलत आहेस, मला सर्व काही खरे खरे सांग. मग ती रडायला लागली. तिची सर्व हकीकत तिने सांगितली. जातीनं मराठा असलेली ती 10वी नंतर वडिलांनी नर्सिंगचा कोर्स लावला. त्यासाठी तिच्या गावावरून ती दररोज पुण्यात यायची. येता जाताना एका टेम्पो चालक बरोबर ओळख झाली. तो तिला दररोज आणायला व सोडायला लागला. त्या टेम्पो चालकाने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. आपण लग्न करूया, पण आपली दोघांची जात वेगळी असल्याने तुझ्या घरची माणसे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही. यासाठी आपण पळून जाऊन लग्न करूया असे सांगून तिला पळून जाऊन लग्न करायला भाग पडले. त्या मुलीनेही मागचा पुढचा विचार न करता त्याच्यासोबत लग्न केले. ती मुलगी मराठा तर मुलगा माळी समाजाचा होता. मुलीच्या आईवडिलांनी तिचे सर्व संबंध दुरले. मुलगी लग्न करून सासरी आली आणि नंतर तिला त्या मुलाचे एक एक पराक्रम समजले. मुलगा खूप दारू पितो. त्याच्यावर चोरी, फसवणूक, मारामारीच्या अनेक केसेस आहेत. तो अट्टल गुन्हेगार आहे. सासरची माणसे पण खूपच वाईट निघाली. दररोज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मुलीला कामाला झुंपाय. एवढे काम करून पण पोटभर जेवण नाही. लग्नानंतर लगेच 3 वर्षात 3 मुले झाली. मुलांना अंगावरचे दूध पाजायला 10 मिनिटं पण बसू द्यायची नाही. दररोज प्रचंड काम, मानसिक व शारीरिक त्रास, उपाशी ठेवणे, रागवणे, ओरडणे, भीती दाखवणे, अपमान करणे, टोचून बोलणे. नवरा पण मानसिक आधार देत नाही. तिच्यावर सतत चिडचिड, दररोज मारहाण करतो, सर्वांसमोर अपमान करतो. पळून जाऊन लग्न केल्यामुळे माहेरच्या लोकांनी तिच्याबरोबर सर्व संबंध तोडून टाकले होते. मुलं झाल्यावर साधे भेटायला पण आले नाही. त्यामुळे माहेरचा कोणताच आधार नाही. शेवटी वैतागून 6 महिन्याचे बाळ सोडून ती घरातून पळून आली. 4 दिवस ती आसरा शोधत फिरत होती. 4 दिवस जेवण नाही, आंघोळ नाही, वेड्यासारखी पुण्यात नोकरी व आसरा शोधत फिरत होती. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. वैवाहिक जीवनातील मानसिक व शारीरिक क्रूरतेचे यापेक्षा दुसरे उदाहरण कोणते असेल?